करते. सुरेश बारी, सरस्वती बाग म्युनिसिपल मराठी सेकंडरी शाळा. आज आपला विषय आहे इंग्लिश and we are starting 9th standard English. Our topic is poem 1.1 walk a little slower. आपली जी पोयम आहे 9th च्या टेक्स्टबुक मधली पहिली पोयम ती आज आपल्याला घ्यायची आहे. You can see on the screen the textbook of 9th standard. You have to know your textbook overall, front page, last page and all the lessons and poems you must know properly throughout this year. या पूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला तुमचं टेक्स्टबुक, इंग्लिशचं टेक्स्टबुक नीट समजून घ्यायचं आहे. कव्हर पेज पासून बॅक पेज पर्यंत आणि त्यातील सर्व पोएम्स आणि सी ऑन द पेज cover page. The students have got a wings and of knowledge of English. You can fly anywhere. तुम्ही जगात कुठेही संचार करू शकणार आहात असं हे कव्हर पेज आपल्याला सांगत आहे. ज्ञान ही अशी किल्ली आहे की ती प्रत्येक समस्येचं उत्तर आपल्याला देते. हेच ज्ञान आपल्याला आता जास्तीत जास्त मिळवायचं आहे. हिअर यू कॅन सी द इंडेक्स फ्रॉम अवर 9th टेक्स्टबुक. ही इकडे इंडेक्स दिसते बघा आपल्याला, अनुक्रमानिका, कंटेंट्स. We have all 4 units in this academic year in our third language English. आपली तृतीय भाषा इंग्रजी, या इंग्रजी भाषेत आपल्याला 9वी इयत्तेमध्ये 4 युनिट दिलेले आहेत. एकूण 4 युनिट पैकी आपण 2 युनिट फर्स्ट टर्म and another 2 units we are taking in second term. In every unit there are lessons and poems and many activities based on those. आपल्याला प्रत्येक युनिट मध्ये लेसन्स आहेत, पोएम्स आहेत आणि खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज आहेत की ज्या which we have solved faced in previous standards too. आधीच्या स्टँडर्ड्स मध्ये सुद्धा आपण त्या फेस्ट केलेल्या आहेत. and now some additional activities we are facing in this standard. आणि त्यात अजून थोडंसं ऍडिशनल काहीतरी एक्स्ट्रा आपण या इयत्तेमध्ये शिकणार आहोत. चला तर मग करूया शुभारंभ. ही आहे आपली पहिली पोयम, पोयम 1.1 वॉक अ लिटिल स्लोवर. थोडं हळू चाला. सर्व विद्यार्थ्यांनी वही पेन घेऊन आपण अर्थ लिहून घ्यायचे आहेत. जे शिक्षक तुम्हाला अर्थ सांगतात ते लिहून घ्यायचे, जेणेकरून आपलं इंग्रजी आणि मराठी शब्दसंग्रह भरपूर वाढेल. आता इकडे आपल्याला चिटचॅट ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. फर्स्ट वी विल सी द चिटचॅट ऍक्टिव्हिटी फ्रॉम द पोएम. इट इज वॉर्मिंग अप ऍक्टिव्हिटी अँड इट इज टेकिंग अस क्लोज टू द टेक्स्ट. या ज्या आधीच्या ऍक्टिव्हिटी असतात, या ऍक्टिव्हिटी आपल्याला चर्चा करण्यासाठी, डिस्कस करण्यासाठी दिलेल्या असतात आणि या ऍक्टिव्हिटी आपल्याला टेक्स्टच्या जवळ घेऊन जातात, टेक्स्टशी रिलेटेड विचार करायला लावतात. सो वी मस्ट थिंक अँड वी मस्ट डिस्कस दीज ऍक्टिव्हिटीज. सो लेट्स स्टार्ट. चिटचॅट फॉर्म पेअर्स और ग्रुप्स ऑफ 4. आता पेअर वर्क आणि ग्रुप वर्क हे शब्द आपण इंग्रजीत नेहमीच ऐकत आलेलो आहोत. पेअर म्हणजे काय तर जोडी, आणि ग्रुप म्हणजे काय तर जोडीमध्ये 2 व्यक्ती असतात. 2पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा बनतो तो ग्रुप, संघ. आपल्याला या गोष्टी नीट लक्षात ठेवायच्या आहे. सिंगल वर्क म्हणजे आपल्याला एकट्याला काम करायचं आहे. पेअर वर्क म्हणजे आपल्याला कोणाला तरी जोडीला घेऊन काम करायचं आहे. आणि ग्रुप वर्क म्हणजे एकापेक्षा जास्त
विद्यार्थी सोबत ग्रुपमध्ये संघामध्ये आपल्याला काम करायचं आहे. मग इथे तुम्हाला सांगितलंय की जोडीने काम करा किंवा ग्रुपने काम करा आणि यूज दिस क्वेश्चन टू स्टार्ट अ कन्व्हर्सेशन विथ युअर फ्रेंड्स. आपल्याला हे कन्व्हर्सेशन कम्प्लीट करायचं आहे. हिअर आर 3 क्वेश्चन्स फॉर यू टू एक्सप्रेस युअर थॉट्स. इथे 3 क्वेश्चन आहे ज्यावर तुम्हाला तुमचे मत व्यक्त करायचे आहेत. यू कॅन सी in the picture given in left side of the screen, people are talking, gossiping, expressing their thoughts. In this way, in the state of student, you have to express your thoughts. Somehow you have to express. जसं आलं तसं आपल्याला एक्सप्रेस आपल्या आयडियाज, आपले विचार आपल्याला करता यायला पाहिजे. लेट्स स्टार्ट. सी हिअर फर्स्ट क्वेश्चन. आर यू अ टॉकेटिव्ह पर्सन? तुम्ही बोलक्या व्यक्ती आहात का? टॉकेटिव्ह मीन्स व्हॉट? बोलक्या. तुम्हाला बोलायला आवडतं का? मग इकडे आन्सर आहे बघा. हा वर्बल टाईपचा क्वेश्चन आहे, एस नो टाईपचा क्वेश्चन. सो युअर आन्सर इज स्टार्टिंग विथ एस and you can take help of the question to complete your next sentence after putting yes or no. हा एस नो टाईपचा क्वेश्चन आहे आणि मग त्याचं उत्तर देताना आपल्याला एस किंवा नो या शब्दाने सुरुवात करायची असते आणि उत्तरातील पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी आपण प्रश्नातील शब्दांची मदत घेऊ शकतो. यू कॅन सी ऑन द स्क्रीन एस आय एम अ टॉकेटिव्ह पर्सन. इन दिस वे यू हॅव टू आन्सर, यू हॅव टू चिटचॅट. चिटचॅट म्हणजे काय? आपण जशी चॅटिंग करतो व्हॉट्सअपला त्याप्रमाणे आपल्याला इथे बोलायचं आहे, लाईव्ह चॅटिंग करायचे आहे, चिटचॅट करायचं आहे. नाउ वी विल मूव टुवर्ड्स सेकंड क्वेश्चन. द सेकंड क्वेश्चन इज, डू यू लाईक टू शेअर युअर थॉट्स? तुम्हाला तुमचे विचार शेअर करायला, वाटून घ्यायला आवडतात का? शेअर म्हणजे वाटून घेणे. मग आता हा सुद्धा एस नो टाईपचा क्वेश्चन आहे. त्याचे उत्तर आहे यस, आय लाईक टू शेअर माय थॉट्स. नाउ वी विल मूव टुवर्ड्स थर्ड क्वेश्चन. व्हॉट वुड यू लाईक टू डू आफ्टर 10th? 10th नंतर तुम्हाला काय करायला आवडेल? आता 10th नंतर आपण आपलं काय करणार आहोत त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचं आहे. हा WH क्वेश्चन आहे. फॉर WH क्वेश्चन आन्सर्स आर डिफरंट अकॉर्डिंग टू द पर्सन्स. आता व्यक्तीनुसार WH क्वेश्चनचा आन्सर वेगवेगळा असू शकतो. ॲज अ स्टुडंट यू कॅन गिव्ह दिस आन्सर, आय वुड लाईक टू डू फर्दर स्टडीज. पुढची जी स्टडी आहे, फर्दर जे एज्युकेशन आहे ते मला करायला आवडेल. आता इकडे परत काही ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या चिटचॅट मधीलच आहेत. माय थॉट्स, इकडे आपल्याला फ्रीली थिंकिंग करायचं आहे, फ्रीली विचार करायचा आहे दिलेल्या गोष्टींवर आणि त्यावर आपले विचार, थॉट्स म्हणजे विचार आपल्याला सांगायचे आहे. फॉर्म ग्रुप्स ऑफ 4-6, 4 किंवा 6 विद्यार्थ्यांचा ग्रुप करून आपल्याला या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहे. डिस्कस द फॉलोइंग विथ युअर फ्रेंड्स. आपल्या फ्रेंड्सशी याची चर्चा करायला सांगितलेली आहे या ऍक्टिव्हिटीची. आपण जेव्हा असा विचार करू तेव्हा आपल्याला मत तयार होतील आणि आपण उत्तर देऊ शकणार. वी कॅन आन्सर कॉन्फिडेंटली इफ वी थिंक अँड वी विल स्पीक. आपण विचार करू आणि बोलू. इन ग्रुप अँड देन कम्प्लीट द सेंटेन्सेस. हे सेंटेन्स आपल्याला कम्प्लीट करायचे आहे. आता मुद्दा काय आहे? हिअर इन डायग्राम यू कॅन रीड द पॉइंट. आय वुड लाईक टू टॉक टू. आपले खूप नातेवाईक असतात आजूबाजूला. आपला सोसायटीमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींशी वेगवेगळा संपर्क येत असतो. मग प्रत्येक व्यक्तीशी आपल्याला काय बोलायला आवडतं? आता इकडे उदाहरण दिलंय बघा. माय मदर अबाउट माय स्विमिंग लेसन. मला माझ्या आईशी माझे पोहण्याचे जे लेसन होतात त्याविषयी बोलायला आवडेल. आता हिअर यू हॅव टू थिंक फ्रीली अँड यू हॅव टू आन्सर. विथ युअर फादर, व्हॉट यू लाईक टू टॉक अबाउट. with your teacher, with your best friend, with your grandparents and with your neighbors. We are chatting with our neighbors, with our friends and with our family members. Then what about we are chatting? That we have to discuss here. आपण कशाविषयी आपल्या या लोकांशी बोलतो, कोणकोणत्या विषयांवर, ते आपल्याला इझिली 1 किंवा 2 शब्दात सांगायचे आहे. आता स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. My mother about swimming lessons, my father about cricket game, my best friend about match, my grandparents about stories,
माय नेबर्स अबाउट कंट्री, आपल्या कंट्री विषयी. आता इकडे प्रत्येक विद्यार्थ्यानुसार उत्तर वेगवेगळं असू शकतं. यू हॅव टू शेअर युअर आयडियाज अँड थॉट्स. दिस इज one example I had given to you, but you can write another answers, another choices according to your opinion. तुमच्या मतानुसार तुम्ही वेगळी इथे चॉईसेस लिहू शकतात. Now we will go towards next activity. Here again you have to think freely and you have to respond. इकडे सुद्धा तुम्हाला फ्रीली थिंकिंग करायचे आहे आणि तुमची उत्तरं लिहायची आहेत. आय वुड लाईक टू लर्न टू. आपण आपल्या मोठ्यांकडून काही वेळेस छोट्यांकडून सुद्धा वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो. मग आपल्याला कोणाकडून काय शिकायला आवडतं? वन एक्झाम्पल इज प्रोव्हाइडेड फॉर यू. प्ले चेस फ्रॉम माय कझिन. तुमचं कझिन ब्रदर किंवा सिस्टर खूप चांगल्या प्रकारे चेस खेळत आहेत, तर त्यांच्याकडून तुम्हाला चेस खेळायला आवडेल. तसं in the same way, from these persons, from best friend, from your grandmother, from your teacher, from your neighbor, what you would like to learn from them, त्यांच्याकडून तुम्हाला काय शिकायला आवडेल. Here is a screen for you. Sanskrit from my best friend, cook from my grandmother, cooking, language fluency from my teacher, play cricket from my neighbor, play chess from my cousin. Here too you can change your answers, you can change your views. इकडे आपल्याला काय वाटतं, आपल्याला कोणाकडून काय शिकावं असं वाटतं. You have to think and you have to put your answers. Now we will go towards next activity. It is C activity. आय हेजिटेट. हेजिटेट म्हणजे मला कमीपणा वाटतो, मला बोलायला आवडत नाही. इट इज कॉल्ड हेजिटेट. वी शुड नो ईच अँड एव्हरी वर्ड मिनिंग प्रॉपरली वाईल लर्निंग ऑल लँग्वेजेस. प्रत्येक भाषा शिकताना आपल्याला प्रत्येक शब्दाचा अर्थ नीट समजायला हवा. आय हेजिटेट टू टॉक टू माय. आपण काही गोष्टी काही व्यक्तींशी नाही बोलू शकत, आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींशी. मग त्या कोणत्या आहेत? इकडे बघा, तुम्हाला स्टडीज विषयी आपल्याला कोणाशी बोलावं असं वाटत नाही. नंतर कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला फ्रेंडशी बोलाव्याशा वाटत नाही. आपल्या फ्युचर विषयी आपल्याला कोणाशी बोलावं असं वाटत नाही. कारण की काही लोक असतात समाजात किंवा आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या संपर्कात की जे आपल्याला मोटिवेट किंवा प्रेरणा देत नाही, तर ते आपल्याला मागे खेचतात. मग अशा व्यक्तींशी आपण काही गोष्टी शेअर करत नाही. मग या गोष्टीचा पण विचार करायचा की आपण कोणाशी काय शेअर करायला आपल्याला आवडत नाही. हिअर वन एक्झाम्पल इज सेट फॉर यू. यू कॅन चेंज युअर रिस्पॉन्सेस. इकडे मी दिलेला आहे, पण तुम्ही तुमचे रिस्पॉन्सेस चेंज करू शकतात. आता फादर अबाउट माय स्टडीज. सम स्टुडंट्स आर टॉकिंग अबाउट स्टडीज विथ देअर मदर. आईशी बोलतात, वडिलांशी बोलत नाही. Aunt about the way she talks with my friend. Teacher about what I will like to do in future. Brother about how I have want to spend my holidays. Neighbor about my favorite movies. Friend about what I want to buy. In this way, we have completed our chit chat activity. Here, our thinking ability is increasing and it is taking us towards the near to the text. टेक्स्टच्या जवळ जी पोयम आहे किंवा जो लेसन आहे त्याच्या जवळ जाण्यासाठी, त्याबद्दल विचार करण्यासाठी see the lines properly. Walk a little slower.
is the title of the poem. Walk a little slower, daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, daddy, for you're leading me. Someday, when I am all grown up, you are what I want to be. Then I will have a little child who will want to follow me. And I would want to lead just right. And I know that I was true. So walk a little slower, daddy, for I must follow you. For I must follow you. In this way, we have completed singing. परत परत तुम्ही ट्युनिंग मध्ये जर पोएम बोललात तर शब्दांच्या स्पेलिंगवर आपली नजर पडणार आहे आणि आपलं त्याप्रमाणे त्या शब्दांचं दृढीकरण होणार आहे, प्रोनाउन्सिएशन आपले सुधारणार आहे. म्हणून पोएम आपण प्रयत्न करायचा की आपण ट्युनिंगने सिंग करू शकणार आहोत, गाऊ शकणार आहोत. थोडं हळू चाला. एक मुलगा आपल्या वडिलांना या पोएम मध्ये सांगत आहे. आपण स्क्रीनवर बघू शकतो वडील आणि मुलगा. वडील पुढे आहे आणि मुलगा त्यांच्या पाठी आहे. पावलांच्या खुणा दिसत आहे आणि मुलगा वडिलांना सांगत आहे थोडं हळू चाला. We will see the explanation of the poem line by line. Let's start. Line by line आपण पोएमचे एक्सप्लेनेशन बघूया. Walk a little slower, daddy. बाबा थोडं हळू चाला, असं लहान मुलगा बाबांना सांगत आहे. सेड लिटिल चाइल्ड सो स्मॉल. छोटा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला. सेड म्हणजे म्हणाला. आय एम फॉलोइंग इन युअर फुटस्टेप्स. मी तुमच्या पावलांच्या पाठलाग करत आहे. त्या पावलांवर पाऊल देऊन त्याप्रमाणे तुमच्या पाठी येत आहे. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मला पडायचं नाहीये म्हणून तुम्ही हळू चाला. तुम्ही जर फास्ट चालले आणि मी जर फास्ट चालण्याचा प्रयत्न केला तर मी पडू शकतो, म्हणून तुम्ही हळू चाला, म्हणजे मी तुमच्या पावलांवर पाऊल देऊन पुढे चालेल. आता इकडे चालणं हे प्रतिकात्मक आहे. वी कॅन सी दॅट एव्हरी चाइल्ड इज इमिटेटिंग टू हिज और हर पॅरेंट्स. आपण आपल्या आजूबाजूला बघतो की प्रत्येक लहान मूल आपल्या आई वडिलांची कॉपी करत असतं, नकल करत असतं. इकडे सुद्धा या पोएम मध्ये कवीने तेच सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आई वडिलांच्या कृती सगळे मुलं मुली कॉपी करत असतात, त्याप्रमाणे कृती करत असतात. म्हणून आई वडिलांच्या कृती या सकारात्मक, प्रेरणादायी आणि पुढे घेऊन जाणाऱ्या अशा कृती पाहिजे. नाउ वी विल सी द नेक्स्ट स्टांजा. आपण दुसऱ्या स्टांजाचा अर्थ समजून घेऊया. समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट, समटाइम्स दे आर हार्ड टू सी. काही वेळेस तुमची पावले किंवा तुमच्या पाऊल खुणा खूप फास्ट होतात आणि काही वेळेस ते मला दिसत नाही. सो वॉक अ लिटिल स्लोवर, डॅडी, फॉर युअर लीडिंग मी. म्हणून बाबा हळू चाला, कारण तुम्ही माझ्या पुढे आहात. लीडिंग म्हणजे पुढे आहात, तुम्ही माझ्या पुढे चालत आहात. अशा प्रकारे तो मुलगा वडिलांना विनंती करत आहे. आता या चित्रात सुद्धा तुम्ही बघू शकतात की कसा तो लहान मुलगा आपल्या वडिलांचं कॉपी करत आहे. वडिलांनी पॉकेटमध्ये हात टाकले आहेत. त्याचप्रमाणे सेम वे द चाइल्ड इज इमिटेटिंग टू हिज फादर. सो एल्डर्स मस्ट कीप देअर ऍक्शन्स पॉझिटिव्ह अँड प्रॉपर सो दॅट देअर चिल्ड्रन कॅन कॉपी देम प्रॉपरली. मोठ्या व्यक्तींना त्यांच्या कृती खूप सकारात्मक आणि चांगल्या ठेवाव्या लागतात. का? कारण की त्यांचे मुले त्यांना कॉपी करत असतात. पुढे तो मुलगा आपल्या बाबांना सांगत आहे, समडे वेन आय एम ऑल ग्रोन अप. जेव्हा मी मोठा झालेला असेल, यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी. मग तसा मी बनलेला असेल जसा तुम्हाला पाहिजे, चांगला व्यक्ती बनलेला असेल, तुमच्याकडून चांगल्या चांगल्या गोष्टी शिकून मी चांगला व्यक्ती बनलेला असेल. देन आय विल हॅव अ लिटिल चाइल्ड. पुढे माझं लग्न होईल, मग मला लहान मुलगा राहील आणि तो मला फॉलो करेल. आणि मग तो मला फॉलो करेल. देन द मिनिंग इन नेक्स्ट स्टांजा सी.
अँड आय वुड वॉन्ट टू लीड जस्ट राईट. आणि मला सुद्धा त्याला व्यवस्थित असं मार्गदर्शन करावं लागेल माझ्या मुलाला. अँड नो दॅट आय वॉज ट्रू. आणि मी बरोबर आहे हे मला माहित राहणार आहे, कारण मी तुमच्याकडून, माझ्या बाबांकडून सगळ्या बरोबर गोष्टी मी शिकलो आहे. सो वॉक अ लिटिल स्लोवर डॅडी. म्हणून बाबा थोडं हळू चाला. फॉर आय मस्ट फॉलो यू. कारण की मला तुम्हालाच फॉलो करायचं आहे, तुमच्याच पाठी यायच्या आहेत, तुमच्या कृती मला आत्मसात करायच्या आहे, त्याचप्रमाणे मला आयुष्यात शिकायचं आहे. अशी ही प्रतिकात्मक कविता आहे की छोटं मूल त्याच्या बाबांना सांगत आहे की तुम्ही हळू चाला, त्याप्रमाणे मी तुमच्या पाठी येतो आणि तुमच्याप्रमाणे कृती करणार आहे. इन दिस पोएम वी लर्न दॅट the child is requesting to his father to walk slowly so that he can copy him properly, he can imitate all his action, he can understand all his doings, and then he can behave in the same way. सगळ्या कृती त्या चाइल्डला आपल्या बाबांच्या बघायच्या आहे आणि त्या त्याला फॉलो करायच्या आहे. या पोएमचे पोएट जे आहेत ते अननोन आहेत, त्यांचं नाव इकडे दिलेलं नाही आहे. हिअर ऑन द स्क्रीन यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ द वर्ड्स अँड देअर मिनिंग्स सो दॅट यू कॅन लर्न द स्पेलिंग्स, द वर्ड्स अँड देअर मिनिंग्स. स्क्रीनवर बघा, पोएम मधले शब्द दिले आहेत, त्यांचे अर्थ दिलेले आहेत. तुम्ही आपल्या जवळ हा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, वही ते शब्द लिहून काढा, वाचन करा, स्पेलिंग बघा आणि त्यांचे अर्थ बघा. आणि परत वही बंद करून आठवून बघा आपल्याला वर्ड्स, त्याचे स्पेलिंग्स आणि अर्थ आठवतात का, जेणेकरून आपली भाषा जास्त समृद्ध होईल and you can develop your language. Here we have a margin questions. आता आपल्याला पोएमच्या बाजूला मार्जिन मध्ये क्वेश्चन्स दिलेले असतात. आता हे सुद्धा एक प्रतिकात्मक असं चित्र आहे की फक्त वडिलांची सावली आपल्या आयुष्यात असणं हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण त्या सावलीच्या पाठी, त्या पाऊल खुणांच्या पाठी किंवा वडिलांच्या कृतींचे अनुसरण करून we are learning good things in our life and we are moving forward. आपण पुढे जात असतो. नाउ सी द मार्जिन क्वेश्चन. व्हॉट वुड हॅपन इफ द चाइल्ड ट्राईड टू वॉक फास्ट? वाय? काय घडेल जर मुलगा फास्ट जाण्याचा प्रयत्न करेल आणि का? आता याचं उत्तर आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळेल. इफ द चाइल्ड ट्राईज टू वॉक फास्ट ही विल फॉल डाऊन बिकॉज द चाइल्ड इज सो स्मॉल दॅन फादर. वडिलांपेक्षा तो खूप छोटा आहे म्हणून तो वडिलांच्या पुढे जाऊ शकणार नाही. आणि जर त्याने घाई केली चालायची तर तो पडू शकतो, म्हणून तो वडिलांच्या मागे त्यांची कॉपी करणार आहे. नाउ सी द सेकंड मार्जिन क्वेश्चन. डज द वर्ड वॉक रेफर ओनली टू द ऍक्ट ऑफ वॉकिंग? What does the poet actually mean to say? When I explained the poem, that time I told all the students that walking is symbolic. It is compared to the life. Walking is compared to the life. त्यांनी चालण्याची तुलना आयुष्याशी केलेली आहे की आयुष्य जगण्यासाठी वडिलांची कॉपी मुले मुली कशी करत असतात आई वडिलांची, ते त्यांनी दिलेलं आहे. मग त्या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे की या पोएम मध्ये वॉकिंग हे फक्त चालण्याशी संबंधित आहे का कवीला अजून दुसरं काही सांगायचं आहे? हा क्वेश्चन मार्जिन क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर बघा. नो, द वर्ड वॉक डज नॉट रेफर ओनली टू द ऍक्ट ऑफ वॉकिंग. द पोएट ऍक्च्युअली मीन टू से द जर्नी ऑफ लाईफ. लाईफशी त्याचा संबंध जोडलेला आहे. पुढे बघा मार्जिन क्वेश्चन थर्ड. व्हॉट डू द फुटस्टेप्स ऑफ फादर रेफर टू? परत सेम आन्सर इकडे आहे की वडिलांच्या पावलांची तुलना किंवा काय संदर्भ सांगितलाय वडिलांच्या पावलाचा? इट रेफर्स टू द जर्नी ऑफ लाईफ. म्हणजे लाईफ मध्ये वडील जसे पुढे जात आहे, जसं ते प्रगती करत आहेत, तसंच त्यांच्या मुलांना करायची आहे. अशी ही अर्थाला सोपी अशी ही कविता आहे, समजायला सोपी आहे. हिअर यू हॅव इंग्लिश वर्कशॉप बेस्ड ऑन द पोएम 1.1.
It is very simple activity and it is homework for you. From today's lecture, you have to understand, you have to see video again and again, you have to read poem again and again, and then you have to solve this exercise based on the poem. One exercise is read the poem aloud, that you have to read many times, twice or thrice. And second exercise is put the words given in brackets in proper blanks. Two words are given and you have to put it प्रॉपर प्लेस, योग्य ठिकाणी, योग्य रिकाम्या जागी तुम्हाला ते ठेवायचं आहे. आणि हिअर वन मार्जिन क्वेश्चन ऑल्सो आय हॅड पुट फॉर होमवर्क. यू हॅव टू थिंक अँड यू हॅव टू आन्सर इट. इट इज युअर पर्सनल रिस्पॉन्स. व्हॉट क्वालिटीज ऑफ युअर पॅरेंट्स? सी द राईट साइड ऑफ द स्क्रीन. एल्डर्स वुड यू लाईक टू अडॉप्ट? तुमच्या पॅरेंट्सच्या किंवा तुमच्या घरातील मोठ्यांच्या, एल्डर्स म्हणजे मोठे, कोणते गुण तुम्हाला स्वीकारायला आवडेल, अडॉप्ट करायला आवडेल? नाउ हिअर अगेन on based on all the poems you have to write appreciation of the poem. प्रत्येक पोएमचे तुम्हाला रसग्रहण लिहायचे आहे इयत्ता 9वी मध्ये. त्याची मार्किंग स्कीम शॉर्ट मध्ये इकडे स्क्रीनवर तुम्हाला बघायला मिळेल. 5 मुद्दे असतात and all 5 points have total 5 marks. It is divided in this way: half mark for title, half mark for name of the poet, 1 mark for rhyme scheme, 1 mark for figure of speech, and 2 marks for theme, central idea. How to form rhyme scheme? It is I explained in my previous lecture too, and you learned it in previous standard too. And now again your teachers will explain it, how you have to find the pairs of rhyming words and how you have to set the rhyming scheme. या सगळ्या गोष्टी अजून तुम्हाला या वर्षात सुद्धा शिकत जायचं आहे. आता इकडे बघा ॲप्रिसिएशन लिहिलेलं आहे. यू कॅन टेक द स्क्रीनशॉट ऑफ ॲप्रिसिएशन ऑफ दिस पोएम अँड you have to write it in your notebook and you have to read it 2-3 times and you have to understand it, how you have to write appreciation throughout the year. पूर्ण वर्षभर तुम्हाला पोएम्सवर आधारित ॲप्रिसिएशन कशा प्रकारे लिहायचे आहे ते तुम्हाला यातून कळेल. आता बघा, टायटल पहिला मुद्दा असतो. द टायटल ऑफ द पोएम इज वॉक अ लिटिल स्लोवर. पोएट, द पोएम इज रिटन बाय अननोन पोएट. पोएम आपली जी असते ती क्वेश्चन पेपर मध्ये प्रिंट आलेली असते, टाईप करून आलेली असते पूर्ण पोएम. कवीचे नाव पण आलेलं असतं. आपल्याला फक्त वाक्यामध्ये ते लिहायचे आहे. वाक्य सेम असतात, द टायटल ऑफ द, आणि मग जी पोएम आलेली आहे त्याचं टायटल आपल्याला जसंच्या तसं लिहायचं असतं. पोएटचं नाव जे असतं ते जसंच्या तसं, कॅपिटल अक्षर असेल तर कॅपिटल अक्षर जिथे कॅपिटल आहे ते त्याप्रमाणेच आपल्याला इकडे उत्तरपत्रिकेत किंवा आपल्या वहीत लिहायचं असतं. राईम स्कीम, प्रत्येक स्टांजाची राईम स्कीम ABCB अशी आहे. राईम स्कीम सेट करणं हे सांगितलं गेलंय तुम्हाला आधी, पण अजून तुम्हाला शंका असतील, समजत नसेल तर तुम्ही यू कॅन आस्क टू युअर टीचर्स, अदरवाइज यू कॅन आस्क टू मी आफ्टर कम्प्लिटिंग दिस लेक्चर. फिगर ऑफ स्पीच, वेगवेगळे अलंकार कवितेत आलेले असतात. Walk a little slower. This line is repeated many times in poem. So repetition, this figure of speech is used in this poem. Alliteration. So small. Sorry. Sound is repeated. S sound is repeated. So small. This in these two words, S sound is repeated. So alliteration. This figure of speech is used. And metaphor. It is comparison. It is also used in this poem. You have to mention 1 or 2 names of figure of speech. 1 किंवा 2 अलंकारांची फक्त नावे तुम्हाला लिहायची आहेत. पण कोणत्या लाईन मध्ये वापरलेला आहे हे आपल्याला माहित पाहिजे, म्हणून मी तुम्हाला थोडं उदाहरणं दिलेली आहेत. 3 सेंट्रल आयडिया. व्हॉट डू यू लर्न फ्रॉम दिस पोएम? असा क्वेश्चन जर आपण आपल्या स्वतःला विचारला, या कवितेतून आपण काय शिकलो, तर आपल्याला
थीम सेंट्रल आयडिया आपल्या शब्दात 3-4 वाक्यांमध्ये मांडता येऊ शकते. आता इकडे बघा ही थीम सेंट्रल आयडिया दिलेली आहे. दिस पोएम इज अ रिक्वेस्ट ऑफ द चाइल्ड टू हिज फादर. फॉर हिम हिज फादर इज अ रियल हिरो and he wants to observe and imitate the life of his father. Therefore, he is requesting his father to do actions slowly so that the child can copy his father's actions properly and have success in his life. अशा प्रकारे आपण ही पोयम बघितली आहे. त्यावर आधारित ऍक्टिव्हिटीज पण बघितलेल्या आहेत आणि अर्थाला आणि समजायला सोपी अशी ही पोयम आहे. परत आपल्याला काही अडचण असली तर आपण कविता वाचू शकतो, अर्थ बघू शकतो शब्दांचे आणि परत हा व्हिडिओ जेव्हा युट्यूबवर लोड होऊ शकतो किंवा अदर टीचर्सचे व्हिडिओ आहेत आपल्या BMC चॅनलवर ते तुम्ही परत परत बघू शकता, जेणेकरून यू कॅन अंडरस्टँड द टॉपिक व्हेरी वेल. अशा प्रकारे आज आपण 9वीच्या पुस्तकातली पहिली कविता समजून घेतलेली आहे.